संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव, विषय इतिहास, इयत्ता 11वी, प्रकरण 12, भारत वायव्येकडील देश आणि चीन. मी प्राध्यापक बुजाडे एके आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आत्तापर्यंत आपण 11 प्रकरणांचा आढावा यापूर्वी घेतलेला आहे. आज आपण पुढील प्रकरण 12, भारत वायव्येकडील देश आणि चीन या प्रकरणाची सुरुवात करत आहोत. आपल्याला या प्रकरणामध्ये 3 मुद्द्यांचा आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध, भारत आणि गांधार म्हणजेच आजचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा प्रदेश. 3, भारत आणि चीन. अशा एकूण 3 मुद्द्यांचा आपल्याला आढावा आजच्या म्हणजे या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. आज आपण या ठिकाणी पहिल्या मुद्द्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. या पहिल्या मुद्द्याचं नाव आहे प्राचीन काळातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध. आता आपण भारताच्या प्राचीन इतिहासाचा आढावा घेत असताना जवळपास 4000 वर्ष इतक्या प्रदीर्घ कालखंडामधल्या ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये झालेले जे बदल आहे, या बदलाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आता आपल्याला या पाठामध्ये भारताबाहेरील प्रदेशामध्ये दिसणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या एकंदरीत जो परिचय आहे तो या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. आता परकीय प्रदेशामध्ये गेलेल्या भारतीयांनी त्यांची संस्कृती, धर्म आणि राजकीय सत्ता स्थानिक लोकांवर लादण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ही सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ही लक्षात घेण्याजोगी आहे. आणि म्हणून त्या प्रदेशातील स्थानिक लोकांशी मात्र त्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि त्यातून आपण जर पाहिलं तर स्थानिक संस्कृतीमध्ये मोलाची भर पडत गेली. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर प्राचीन कालखंडामध्ये भारतीय लोक जरी बाहेरच्या प्रदेशामध्ये गेले असले तरी त्यांनी आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपली राजकीय सत्ता ही कधीही दुसऱ्या लोकांवर या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न केला नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी स्थानिक लोकांशी मात्र सांस्कृतिक देवाणघेवाण जी आहे ती मात्र या ठिकाणी झाल्याचं आपल्याला सांगते. आता प्राचीन काळामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक जे संबंध आहे हे कसे होते? आपण जर पाहिलं तर हिंदुकुश पर्वताच्या पलीकडील प्रदेशामध्ये झालेला भारतीय संस्कृतीचा प्रसार हा प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराशी बराचसा निगडीत आहे, म्हणजे जवळचा आहे. आणि म्हणून बौद्ध धर्माचा ज्यावेळेस प्रसार झाला तो प्रसार होत असताना भारतीय संस्कृती यांचासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार हा हिंदुकुश पर्वताच्या पलीकडील प्रदेशामध्ये झाल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता हा जो एकंदरीत प्रसार आहे हा प्रसार या ठिकाणी होत असताना प्राचीन काळामधले जी काही व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध जे आहे ते या ठिकाणी कसे निर्माण झाले आणि या संदर्भामधली बरीचशी जी माहिती आहे ही आपल्याला वेगवेगळ्या बौद्ध धर्मग्रंथांच्या मधून मिळते. मग आता याच्यामध्ये आपल्याला त्या कालखंडामधले बौद्ध धर्मग्रंथ जे आहे ते या व्यापाराच्या संदर्भामध्ये बरीचशी जी माहिती आहे ती या ठिकाणी देतात. मग याच्यामध्ये सुरुवातीला आपण जर पाहिलं तर कथा सरिता सागर, जातक कथा, दीपवंश, महावंश असे जे काही बौद्ध धर्मग्रंथ जे आहे या बौद्ध धर्मग्रंथामधून प्राचीन काळातील भारताच्या दूरवरच्या प्रदेशाशी व्यापाराचे जे संदर्भ आहे ते या ठिकाणी मिळतात. तसेच भारतीय व्यापाराच्या समुद्री प्रवास व धाडसाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये
भारतातून जे व्यापारी जे होते किंवा जे व्यापार करत असत ते व्यापारी समुद्राच्या मार्गे किंवा समुद्रामधून प्रवास करत असत आणि अशा प्रवाशांच्या जवळ धाडस ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी असणं आवश्यक होतं आणि अशा गोष्टींचा उल्लेखसुद्धा या ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखीन काही जे साहित्य आहे त्यामध्ये दक्षिण भारतामधलं एक सर्वात तमिळ साहित्य म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे संगम साहित्य. आता हे संगम साहित्य जे आहे त्यामध्ये दक्षिण भारतातील विद्वानांनी भारतात सोने घेऊन येणाऱ्या व काळी मिरी घेऊन जाणाऱ्या यवन जहाजाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये भारतामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सोने मोठ्या प्रमाणात घेऊन येत असत आणि त्या बदल्यामध्ये काळी मिरी जी आहे ती आपण या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये पाठवत होतो आणि याचा जो उल्लेख आहे थोडक्यात जहाजामधून हा जो एकंदरीत माल जो आहे काळी मिरी वगैरे तर हा या ठिकाणी पाठवला जात आणि म्हणून अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी त्या काळामध्ये या आपल्याला संगम साहित्यामध्ये आढळतो. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणखीन काही ग्रंथ आहे बघा की ज्याचा व्यापारी जो संबंध आहे यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये भारत आणि पश्चिम आशिया यांच्यातील व्यापाराच्या संदर्भामध्ये जो उल्लेख आहे तो जुन्या बायबल या ग्रंथामध्ये आढळतो. जुन्या बायबल या ग्रंथामधून सर्वात महत्त्वाचं या भारत आणि पश्चिम आशियामधील व्यापाराच्या संदर्भामध्ये ओफीर म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सोपारा बंदरतून व्यापार चालत असे. ओफीर म्हणजे त्या काळामध्ये सोपारा बंदराला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं ओळखलं जात असे आणि हे जे बंदर आहे हे त्या काळामध्ये व्यापारासाठी प्रसिद्ध होतं. त्याचबरोबर बॅबिलॉनमधील इमारतीसाठी सागवानाचं लाकूड आणि देवदाराचं लाकूड या ठिकाणी वापरत असत आणि याचीसुद्धा निर्यात जी आहे ती या ठिकाणी प्रामुख्याने केली जात असत. याशिवाय चंदन, त्याचप्रमाणे हस्तिदंत, माकडे, मोर, मोती, मौल्यवान खडे, काळी मिरी, दालचिनी व सुगंधी पदार्थ हे भारतातून निर्यात होत असत. म्हणजे आपण जर पाहिलं तर पश्चिम आशियामधील जे देश आहे त्या देशांमध्ये भारतातून जो व्यापार जो केला जात असे त्यामध्ये सोपारा बंदरामधून हा प्रामुख्याने केला जात असे. परंतु त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या देशातल्या बऱ्याचशा जे काही वस्तू आहे आपण भारतामधून पाठवत होतो याच्यामध्ये चंदन असेल, हस्तिदंत असेल, माकड, मोर यासारखे प्राणी असतील, पक्षी असतील, त्याचप्रमाणे मौल्यवान खडे, त्याचप्रमाणे काळी मिरी यांचासुद्धा या ठिकाणी निर्यात जी आहे ती आपण प्रामुख्याने करत असत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या जुन्या बायबल या ग्रंथामधून या व्यापाराच्या संदर्भामधली बरीचशी माहिती या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक ग्रंथ आहे बघा की त्या ग्रंथामधून आपल्याला बरीचशी व्यापाराच्या संदर्भामध्ये उल्लेख जो आहे तो याच्यातून करता येईल. पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये हिप्पॅलस म्हणून ग्रीक खलासी जो आहे त्या ग्रीक खलाशाने या ठिकाणी भारतातील समुद्री प्रवासात भरूच, कल्याण, सोपारा या बंदरांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भारतामधून या अशा बंदरामधून सर्वात महत्त्वाचा ग्रीक म्हणजे बाहेरच्या देशामध्ये व्यापार केला जात असे. याच्यामध्ये उज्जैन सारखं जे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे त्याचासुद्धा उल्लेख या ठिकाणी या पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये केलेल्याचं आपल्याला सांगते. त्याचबरोबर हा जो खलासी आहे हिप्पॅलस या हिप्पॅलस खलाशाने प्रामुख्याने तांबडा समुद्र ते हिंदी महासागरापर्यंत सर्व बंदरांची भौगोलिक माहिती दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने प्राचीन काळातील ही जे व्यापारी आणि सांस्कृतिक जे संबंध आहे हे संबंध या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आणखीन पुढचा एक ग्रंथ जो आहे बघा तो आहे जिओग्राफिया. आता जिओग्राफिया ग्रंथामध्ये स्ट्रॅबो या ग्रीक इतिहासकाराने भारत व रोम व्यापाराचे वर्णन केले आहे.
आता तुम्हाला हे ग्रंथ आणि त्याचे जे इतिहासकार आहे यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अचूक जी जोडी असते, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा असं या ठिकाणी जे विचारलं जातं. त्याच्यामध्ये एकीकडे ग्रंथ असतो आणि एकीकडे ते इतिहासकाराचं नाव असतं आणि ते आपल्याला अचूक आहे की नाही ते शोधायचं असतं आणि एकंदरीत त्याच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता जिओग्राफिया या ग्रंथात स्ट्रॅबो या इतिहासकाराने भारत आणि रोम व्यापाराचं जे वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये त्याने जे सांगितलं की सर्प, त्याचप्रमाणे शिकारी कुत्रे, तसेच वाघ, हत्ती असे जे प्राणी आहे, त्याचबरोबर पोपट, मोर यासारखे पक्षी व गेंड्याचे कातडे व शिंगे, वस्त्रे, हस्तिदंत व मसाल्याचे पदार्थ यांना रोममध्ये मागणी होती. म्हणजे आपण भारतामधून त्या काळामध्ये रोम साम्राज्यामध्ये जो या ठिकाणी व्यापार करत होतो रोम साम्राज्याबरोबर, त्याच्यामध्ये या ठिकाणी ह्या प्राण्यांची निर्यात ही भारतातून मोठ्या प्रमाणात केली जात असे. त्याचबरोबर पोपट आणि मोरसारखे पक्षीसुद्धा भारतातून रोम साम्राज्यामध्ये पाठवले जात. हस्तिदंत आणि मसाल्याचे पदार्थ यांना तर मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि म्हणून या जिओग्राफिया या ग्रंथामध्ये स्ट्रॅबोने अशा पद्धतीचं व्यापाराचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एक ग्रंथ जो आहे बघा, तो आहे नॅचरल हिस्टोरिया, नॅचरलिस्ट हिस्टोरिया. आता हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला थोरल्या प्लेनीचं एकंदरीत जे वर्णन आहे, थोरल्या प्लेनीनं हे वर्णन जे आहे ते या ठिकाणी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तर या ग्रंथामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोरला प्लेनी व रोमन विचारवंताने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे काही मुद्दे जे आहे ते यामध्ये मांडलेले आहे. आता त्यांनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं भारत आणि रोममधील व्यापाराचीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर तामिळनाडू येथे मिळालेल्या नाणेनिधीमध्ये सोन्याची रोमन नाणी मिळालेली आहे. तुम्हाला याच्यावर रिकामी जागासुद्धा विचारलेली आहे बघा की सोन्याची नाणी टिंबमध्ये नाणेनिधीमध्ये मिळालेली आहे, तर ती तामिळनाडूमध्ये. आता तामिळनाडूमध्ये अशा पद्धतीची या ठिकाणी सोन्याची नाणी जी आहे ती प्रामुख्याने जी मिळालेली आहे नाणेनिधीमध्ये आणि या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाचं त्या काळामध्ये रोमन सम्राट नीरो याने तो वापरत असलेल्या पाचूच्या भारतीय प्याल्यासाठी 1 दशलक्ष सुवर्ण नाणी इतकी किंमत जी आहे ती मोजली होती. म्हणजे थोडक्यात भारतामध्ये त्यावेळेस पाचूच्या धातूपासून या ठिकाणी जो ग्लास, प्याला म्हणजे आपण त्याला ग्लास म्हणतो, तो जो ग्लास जो आहे तो या ठिकाणी जो निर्माण केला होता किंवा निर्मिती केली होती रोमन सम्राटाच्या एकंदरीत रोमन सम्राट नेरो याच्यासाठी, तर त्या ग्लासाची किंमत किती होती तर ती 1 दशलक्ष सुवर्ण नाणी. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर रोममधून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार जो आहे तो करत असत आणि याच्यातून सोनं हे भारतात जात असल्याची चिंता त्यावेळेस व्यक्त केली होती. म्हणजे यांनीच थोरला प्लिनी आणि रोमन विचारवंत जे आहे यांनी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची ही चिंता जी आहे ती व्यक्त केली होती. याच्यातून त्यांनी म्हटलं होतं की रोममधून फार मोठ्या प्रमाणावर सुवर्ण नाण्याच्या स्वरूपात रोमचा जो खजिना आहे तो भारतामध्ये रिता होत आहे, म्हणजे जात आहे. आणि त्यांनी मग या ठिकाणी आपण जर पाहतो ही जी चिंता व्यक्त केली की त्यांनी भारताला जगातील सर्वात सोने आपल्याकडे ओढून घेणारे कुंड असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये ज्या भारतातून वस्तू जात आणि त्या वस्तूच्या बदल्यामध्ये भारतामध्ये सोनं येत असे, म्हणजे सोन्याची आयात केली जात असे आणि त्याच्यामुळं भारत हा जो देश आहे तो त्या काळामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये एक सोन्याचं
कुंड म्हणजे थोडक्यात आपण जसं या ठिकाणी पाण्याचं कुंड वगैरे असं म्हणतो, तसं सोन्याचा साठा तयार करणारा जो देश आहे तो या ठिकाणी ओळखला जात असे. त्याचबरोबर रोमचा पहिला सम्राट ऑगस्ट याच्या काळामध्ये इसवी सन पहिल्या शतकात भारत व रोम व्यापाराची माहितीसुद्धा या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर जिओग्राफिया या ग्रंथात टॉलेमी हा ग्रीक भूगोलतज्ज्ञाने भारत व रोम व्यापाराची माहिती दिली आहे. आता टॉलेमी जो आहे तो खऱ्या अर्थाने भूगोलाचा जनक मानला जातो आणि हा जो ग्रीक इतिहासकार तज्ज्ञ जो आहे याने या ठिकाणी जिओग्राफी हा जो शब्द आपण इंग्लिशमध्ये भूगोलाला वापरतो बघा, जिओग्राफी, तो याच्यातून झाला. या जिओग्राफी या ग्रंथामध्ये टॉलेमीने सर्वात महत्त्वाचं भारत व रोम ह्या दोन देशाच्या व्यापाराचं जी माहिती आहे ती या ठिकाणी या ग्रंथामधून दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक सांगता येईल की एरियन या ग्रीक इतिहासकाराने इंडिका या ग्रंथामध्ये भारत आणि रोम व्यापाराची माहिती दिलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक सांगता येईल की भारत आणि रोम या दोन देशामधले प्राचीन काळामधले जे व्यापारी संबंध जे होते ते कसे होते हे या ठिकाणी वेगवेगळ्या या ग्रंथांच्या मधून आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात सांस्कृतिक संबंध, व्यापारी संबंध या संदर्भातली बरीचशी माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा एक मुद्दा जो आहे यातलाच, आणि तो म्हणजे भारत रोममधून भारतात आयात होणाऱ्या वस्तू व व्यापारी केंद्र. आता या ठिकाणी आपण आत्तापर्यंत जर पाहिलं तर भारतातून रोममध्ये बऱ्याचशा जे काही वस्तू ज्या आहे त्या ज्या पाठवल्या जात. आता या वस्तू पाठवत असताना आपण या ठिकाणी पाहिलं की रोममधून भारतामध्ये सोनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलं. परंतु आपल्याला या मुद्द्यामध्ये एक सांगता येईल की रोममधून भारतामध्ये सोन्याच्या शिवाय, म्हणजे सोनं सोडून किंवा सोनं तर आहेच, परंतु याशिवाय आपल्याला इतरही वस्तू ज्या आहे त्या भारतामध्ये आयात होत असत. याच्यामध्ये रोममधून भारतात सुवर्णाशिवाय शिसे, जस्त, पोवळी, मद्य, ऑलिव्ह तेल या गोष्टी आयात होत असत. आता याच्यामध्ये आपण जर आता शिसं याचा प्रामुख्याने आपण पाहतो की या ठिकाणी मोठा उपयोग जो आहे तो या ठिकाणी होतो, जस्ताचा उपयोग होतो. मद्य म्हणजे दारू ही सुद्धा भारतामध्ये रोम साम्राज्यामधून येत असत आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या आयात केल्या जात असत. सन 2001मध्ये गुजरातमधील द्वारका बेट जे आहे ते इथे या ठिकाणी उत्खनन केलं आणि ते उत्खनन केल्यानंतर विविध आकाराचे ॲम्फोरे म्हणजे मद्यकुंभ, म्हणजे दारूचे जे काही मोठाले रांजण, कुंभ म्हणजे रांजण, हे जे मद्यकुंभ आहे हे या ठिकाणी आपल्याला म्हणजे थोडक्यात वस्तू ज्या आहेत त्या मिळालेल्या आहे उत्खनन केल्यानंतर. याच्यामध्ये जहाजाचे नांगर आहे, खापरे आहे, शिशाचा गोळा आहे, यासारख्या वस्तूसुद्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या मिळालेल्या आहे. आता भारतामध्ये सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रात अशी काही व्यापाराची जी केंद्र होते की ती या ठिकाणी व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. याच्यामध्ये महाराष्ट्रामधलं पैठण आहे की जे आपण याच्यापूर्वी पाहिलं, सातवाहनांनी जी राजधानी निर्माण केली ती पैठण. त्याच्यानंतर तेर आहे, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर कोल्हापूर आहे व जालना जिल्ह्यातील भोकरदन आहे. ही जी काही ठिकाणं आहे महत्त्वाची, ही महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जात आणि इथून आपण भारतातून रोमन साम्राज्यामध्ये अशा पद्धतीचा व्यापार जो आहे तो प्रामुख्याने करत असत. आता एक तुम्हाला सहज जाता म्हणून या ठिकाणी एक अधिक माहिती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे, परंतु याच्यामध्ये तुम्हाला आता जरी थोडा संबंध नसला तरी परंतु आपल्याला माहीत असावं की प्राचीन काळामध्ये या ठिकाणी दिशा दाखवण्यासाठी किंवा दिशा ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कावळे उपयोगी पडत असत. कसे तर आता किनारा जवळ आला त्या काळामध्ये आपण पाहतो की समुद्रामधून बरेचसे खलासी प्रवास करत आणि हे जे प्रवास करत त्यावेळेस त्यांना किनाऱ्याला लागण्यासाठी
किंवा किनाऱ्याजवळ जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची दिशा आवश्यक असे. मग याच्यामध्ये कावळे जे आहे ते प्रामुख्याने ठिकाणी ते कावळे जसे त्या ज्या दिशेला उडू लागतात त्यामुळे खलाशांना किनाऱ्याकडे जाण्याची दिशा मिळते असं या ठिकाणी त्या काळामध्ये म्हटलेलं आहे. आता जहाजावरील अशा कावळ्यांना दिशा काक, काक म्हणजे कावळा, दिशा दाखवणारा जो कावळा आहे त्यांना या ठिकाणी आपण जर पाहतो म्हणत हडप्पा संस्कृतीच्या एका मातीच्या वाटिकेच्या जहाजाचे चित्र व दिशा काकही दाखवले आहे. म्हणजे एकंदरीत त्या काळामध्ये आपण जर पाहिलं प्राचीन काळामध्ये तर कावळ्या ज्या दिशेला जात त्या दिशेकडून किनारा असे असे या ठिकाणी ती खलाशी ओळखत आणि त्या पद्धतीने जात असत. आता आज आपण दिशा दाखवण्यासाठी जसं होकायंत्राचा उपयोग करतो तसं त्या काळामध्ये होकायंत्र नव्हतं. मग ते कावळ्याचा उपयोग या ठिकाणी करत असत. प्राचीन काळामध्ये भारतीय जहाजावरील खलाशी कावळ्याचा उपयोग दिशेचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रामुख्याने करत. आता बाबेरू म्हणजे बॅबिलोन असे या ठिकाणी मानले जाते. इसवी सन पूर्वी 1800 ते 600च्या कालखंडात मेसोपोटेमिया अस्तित्वात असलेले एक राज्य होते बघा. मेसोपोटेमियामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं बॅबिलोन नावाचं एक राज्य होतं. हम्मुराबी हा बॅबिलोनचा राजा होता आणि इसवी सन 539मध्ये अक्मुनिय सम्राट दुसरा सायरस याने हे राज्य जे आहे बॅबिलोन हे जिंकून घेतलं होतं. तरी परंतु या ठिकाणी एक प्राचीन काळामध्ये असलेलं हे सर्वात महत्त्वाचं एक राज्य होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला या प्रकरणामधला एक पुढचा जो मुद्दा आहे दुसरा तो या ठिकाणी थोडक्यात पाहायचा आहे आणि तो जो मुद्दा आहे तो आहे भारत आणि गांधार. आता गांधारचा प्राचीन काळातला प्रदेश म्हणजे आजचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा प्रदेश. आता भारत आणि मध्य एशिया यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर गांधार म्हणजे आजचे अफगाणिस्तान हे ठिकाण होते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघतो प्राचीन काळामधला हा गांधारचा प्रदेश म्हणजे आजचा अफगाणिस्तानचा प्रदेश गांधार जनपद असल्यापासून इस्लामच्या आगमनापर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडला गेलेला आहे. मग याच्यामध्ये भारतातील बौद्ध भिक्खू म्हणजे जे संत ज्याला आपण म्हणतो बौद्ध धर्मामधले ते पश्चिमेकडे याच मार्गाने गेले. चीनमधून भारतात आलेले बौद्ध भिक्खू किंवा मध्य आशियातून आलेले आक्रमक याच अफगाणिस्तान मार्गेच आले आणि गेले. म्हणजे थोडक्यात हा जो मार्ग आहे साधारणपणे वायव्येचा जो मार्ग आहे हा वायव्येचा मार्ग भारतामध्ये येण्याचा आणि जाण्याचा होता आणि म्हणून त्या काळामध्ये बौद्ध भिक्खू जे आहेत ते याच मार्गाने बाहेरच्या देशामध्ये गेले, पश्चिमेकडच्या देशात गेले. त्याचबरोबर चीनमधून ते भारतात आले. सर्वात महत्त्वाचं मध्य आशियातून बरेचसे जे काही मुस्लिम आक्रमक भारतात आले ते याच अफगाणिस्तान मार्गेच आले असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यामध्ये आणखीन एक फक्त छोटासा मुद्दा आपण घेतो आहे आणि तो म्हणजे प्राचीन काळामधला सम्राट अशोकाचा कालखंड. तर अफगाणिस्तानचा जो प्रदेश आहे तो सम्राट अशोकाच्या साम्राज्यामध्येच मोडत असत. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण जर बघतो त्याचा उल्लेख अशोकाच्या साम्राज्याचा अफगाणिस्तानच्या प्रदेशामध्ये होत असे. कंबोज या प्राचीन अफगाणिस्तानमधील राज्याचा उल्लेख हा या ठिकाणी येतो. कंदाहार येथील अशोकाच्या ग्रीक भाषेतील शिलालेख ग्रीक आणि अरेमाइक लिपीचा वापर हा या ठिकाणी प्रामुख्याने केला गेला आहे. अशोकाच्या 13व्या क्रमांकाच्या लेखामध्ये समकालीन ग्रीक राजांची नावे दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा जो कालखंड आहे या काळामध्ये बरेचशी सम्राट अशोकाची जी काही लेखन काम आहे लिखित आहे त्यामध्ये राजाची नावे आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सर्वात महत्त्वाचं काश्मीर व अफगाणिस्तानमध्ये पाठवलेले भिक्खूंचे नाव थेर महामांतिक होते असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सम्राट अशोकाचा जो काळ आहे त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा जो प्रसार झाला तो याच अफगाणिस्तानच्या प्रदेशामध्ये झाल्याचं आपल्याला सुद्धा या
या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून थेर महांतिक म्हणून सुद्धा या ठिकाणी याचा उल्लेख भिक्खूंचं नाव म्हणून ओळखलेला आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी आपण या मुद्द्याबरोबरच इथे थांबतो आहे. आपण पुढील तासाला पुढील मुद्दा घेऊन या ठिकाणी येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.